रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या अगोदर आपण अध्याय पहिला पाहिला आहे. आज आपण अध्याय दुसरा पाहणार आहोत. चला तर मग भगवान श्रीकृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. अध्याय दुसरा, मलमासाची पुरुषोत्तमाशी भेट. भगवान श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले, हे पहा, तुमची ही वनवासातील दुःखे दूर व्हावीत आणि तुम्हाला तुमचे राजवैभव पुनः प्राप्त व्हावे म्हणून तुम्ही अधिक मासातील पुण्यकारक व्रते करावेत. हा अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास आहे. त्याची कथा थोडक्यात सांगतो, ती ऐका. वर्षाचे महिने 12 असतात, पण दर 3 वर्षांनी एक महिना अधिक येतो. चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांचा मेळ बसविण्यासाठी शास्त्रकारांनी कालगणनेत हा 3 वर्षांनी एकदा येणारा 13वा महिना अधिक मानला आहे. या अधिक महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून या 13व्या महिन्याला मलमास हे नाव दिले. या मलमासात कोणतीही मंगल कार्य होत नाहीत, फक्त पुण्यकर्मेच केली जातात. या मलमासात मंगल कार्य नाही, म्हणून अमंगल असा हा मलमास फारच दुःखी झाला. त्या अधिक मासात शुभ कार्य वर्ज्य म्हणून तो अशुभ मानला गेला. त्या मलमासाचे दुःख पाहून गरुडाला त्याची दया आली आणि त्याने भगवान विष्णूला शरण जाण्यास मलमासात सांगितले. तो मलमास विष्णूला शरण गेला आणि म्हणाला, देवा, कालगणनेत मला शास्त्रकारांनी 3 वर्षात 13वा महिना म्हणून जी माझी घोर उपेक्षा केली आहे ती मला सहन होत नाही. मी अमंगल अशुभ असा मानला गेलो आहे, तर कृपा करून मला मंगल, शुभ, पवित्र असा करून माझ्यामुळे लोकांचे कल्याण होईल असा उपाय करा आणि मला धन्य करा. भगवान श्री विष्णूंनी मलमासाचे ते दुःख जाणले आणि त्याला बरोबर घेऊन ते थेट गोलोकात श्री पुरुषोत्तमाकडे गेले. तेथे मुरलीधर श्रीकृष्ण प्रभू पुरुषोत्तमाच्या दिव्य स्वरूपात राहत होते. त्या गोलोकात रत्नखचित अशी अनेक मंदिरे असून त्यातील दिव्य ज्योतीच्या प्रकाशात किशोर वयातील श्याम सुंदर श्रीकृष्ण किरीट, कुंडल व वनमाला यांनी विभूषित अशा शांतपणे बसलेला होता. त्या परमश्रेष्ठ पुरुषोत्तमापुढे श्री विष्णू मलमासाला घेऊन गेले. विष्णूने पुरुषोत्तमाला वंदन केले आणि मग मलमासाची तसेच वंदन करण्यास सांगितले. पण मलमास रडू लागला. मलमासाला तसे रडताना पाहून पुरुषोत्तमाने विचारले, वैकुंठाधिपते, हा कोण बरोबर आणला आहे? हा असा रडत का उभा आहे? अहो, आमच्या या गोलोकात असा कोणीही दुःखी कष्टी नाही. येथे सर्वांना आनंदच असतो. आमच्या प्रत्यक्ष भेटीत याला दुःखी पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. त्यावर श्री विष्णूंनी खुलासा केला, पुरुषोत्तम हा मलमास शास्त्रकारांनी सौरमास आणि चंद्रमास यांचा मेळ बसविण्यासाठी 3 वर्षांनी एकदा का अधिक मास निर्माण केला. या अधिकात सूर्य संक्रांतच नाही आणि म्हणूनच हा अपवित्र मानला आहे. कोणत्याही मंगल कार्यात यात स्थान नाही, म्हणून हा दुःखी आहे. अरे, मग याला पुण्यकार्यात आपण सहभागी करू. स्नान, दान, व्रत, नियम यामुळे हा अगदी पवित्र असा श्रेष्ठ महिना होईल. याला मी प्रत्यक्ष माझेच नाव देतो. हा मलमास आता पुरुषोत्तम मास म्हणून प्रसिद्ध, पावन आणि पुण्यप्रद होईल. भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तमाने आशीर्वाद देऊन त्या दोघांनाही निरोप दिला. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय जगद्गुरुनाथा समर्था, तुमचे चरणी माझा माथा. सदा सर्वदा राहो देई ताता, ऐसा वर दाता देई की. नमनी नमन जरी करावे, तरी नमन रूपी हे जग आगवे. तेथे नमनाची नावे शून्याकार, शून्याकार जेथे झाला, तेथे भासची अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वामीला, म्हणून नमनाला मती नाही. तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी, आणि मूर्ती ठसावी बरी. जैसी या कृपेची लहरी, मज दिनावरी असावी. चित्ती धरिला जो नेम, तो सिद्धी पावो सुगम. अंतरी वसुदे प्रेम, नेई नेम सिद्धी हा. असो आता तो स्तुतिवाद, वधू आता कथानुवाद. जे रे संतोषीय गोविंद, स्तुतिवाद ऐकोनी. जैसे याचक भिकारी, जाती श्रीमानाची द्वारी. त्याची स्तुती केली यावरी, प्रसन्न अंतरी तो होय.
मग होनिया प्रसन्ना पूर्वी तयाची मनकामना, देवी स्तुती वादे लक्ष्मी रमणा दासा प्रति पाळीत. मग म्हणे शिराब्दीशाही ऐके हो कांचन देही, या मलमासाचे ठाई काय काय जिके हो लक्ष्मी, तरी अल्प अथवा स्वल्प काहीतरी कीजे दान तप, होम अथवा ध्यान जप शक्तीनुसार पै कीजे. शक्ती असून जो न करी तो रवरव भोगी अघोरी, यात संदेह निर्धारी नसे सुंदरी जानपा. असे ऐकून उत्तर लक्ष्मी वदे प्रत्युत्तर, हे नाथ दिनोद्धार प्रश्नाक्षर ऐकिजे. हे स्वामी जगन्निवासा निर्धनाते उपाव कैसा, दुराचारी पुण्यलेशा स्वप्नी नेने कैसा तो, अविवेकी असती जे प्राणी पशुवत विचारित जनी, तया प्राणियाते कैसेनी मुक्ती घडे स्वामी राजा, यासी उपाय केवता तो सांगिजे कृपावंता. म्हणून चरणी ठेविला माथा मग अनंत बोलत, तरी ऐक हो सुंदरी, द्रव्य नसे जरी पदरी, तरी कष्ट वावे शरीरी, साधू दर्शने महालाभू, देव दर्शन पुराणी, काया कष्ट विजे गोसवनी, तयातेन लगे कपर दिख दानी, तपे करुणी मी तोषे, एच विषयी इतिहास ऐसे हो स्वस्त मानस, जयो चेनी मज संतोष तोची प्रकार अवधारी, या भुवन त्रयाचे ठाई गौतमी ऐसे देवत नाही, जिने कष्ट उनिया देही वृष्टी करी जगाते, तरी प्रत्यही करावे पूजन, न घडे तरी मळमासी जाण, मासवरी करावे पूजन ते निरूपण अवधारी, एक मास पर्यंत जाण स्वये नक्त करावे आपण, प्रातः काळी करुण स्नान देवार्त्रचन पै केजे, मग करावे गौतमी पूजन, तया एवढे नसे पुण्य, घालून तृणधान्य भावे चरण वंदावे, गौपूजे लाविजे भाडी, तेने स्नान केले यमुना जळी, उठून या प्रातःकाळी आधी गौतमी नमावी, मग गौतम पुत्रा करुण वंदन, गोमय सडा समार्जन, तया योगे पवित्र सदन होय जाण तयाचे, तया घरी लक्ष्मी निवास ठाव नसे रोग अपमृत्यास, निरंतर करी निवास सदैव यश जो तो लाहे, ऐसे गौतमीचे पूजन करून मग सुशीळ सपत्नीक द्विज बोलावून, तयाची पूजा अर्ध्यपादादी करून द्यावे दान तयाप्रती, सालंकारी संयुक्त करून दोहन पात्र वस्त्र अलंकार जाण, गळा पुष्पमाळा घालून घंटा बांधून दान द्यावे, तये घंटेचा होता नाद स्वर्गी सुख पावे पितृहृद, उतरणी वैतरणीचा कंद सुख संवाद तो करी, पुरुष अथवा हो का नारी उभयंता लाभाची समान गपरी, गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी दैवत आन असेना, गौतमी विनन होय यज्ञ, गोक्षरे विनन घडे हवन, पंचामृता विनन घडे पूजन, श्री विष्णू महाविष्णूचे, जया घरी गौतमीचे पूजन, पवित्र तयाचे सदन, येथे नसे सडा समार्जन, जाणावे सदन स्मशान ते, पाहते गौतमी परोपकारी, तृण भक्षुनी अरण्या माझारी, स्व इच्छा जळाते प्राशन करी, भार कवनावरी घालीना, स्वसदनी येऊन जाण, क्षीरवृष्टी अमृत समान, तेने तृण होती अबलाजन, ऐसी कृपाधन धेनुती, गोमये पावन सदन, अंगस्पर्शे पापक्षाळन, गोमूत्रे पंचगव्याते पवित्रपण, शास्त्री जाण बोलिलेसे, प्रायचित्त घेता जनाप्रती, देहाचे दोष दहन होती, मग ते स्वसुखे नांदती, प्रसादे धेनुची या, ऐसे धेनुचे करुण पूजन, मग तो ब्राह्मणा द्यावी दान, तेने पुनीत होती जन, जगजीवन संतोषे, कृपा करून तयावरी, प्राप्त करी निजपुरी, न विसंबे क्षणभरी, ऐसे मुरारी बोलिला, ऐसे केली या गोदान, ते दिनी करावे ब्राह्मण भोजन, षडस घृतासहित अन्न, इथेष्ट भोजन पै द्यावे, यथो त्रयोदश गुणी तांबूळ, वेळा लवंग सुपरिमळ, चंदन अर्पिजे सुशीतळ, द्विज कुळ तोषवावे, मग वस्त्र अलंकार नाना, शक्तीनुसार द्यावी दक्षिणा, तुझ प्रित्यर्थ जनार्दना, म्हणून चरणा नमावे, परी येथे अवघड मोठे, तात्काळ मनी अहंकार उठे, अहंकारे मी तवन भेटे, नेटे पोटे पळे मी, म्हणून यथा सांग कर्मे ते घडेना,
घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. ऐसे बोलिले साधू वचना ते अमान्य करवेना माझेनी. अहो या साधू वचनासाठी मी अवतार धरी कोटी. परितयाची वचने गौमटी पाववी शेवटी सिद्धी ते. या लागी निरहंकार जाण करावे जपतप दान पुण्य. तया ते मी जनार्दन न विसंबे क्षणभरी. माझा मज अहंकार जाहला हयग्रीव जाहले तये वेळा. म्हणून सकळ जगाला करुणी गलबला सांगतो थोडे करा अथवा फार. परी मनीन धरा अहंकार ते नेहमी तुष्टे सर्वेश्वर. वाहे भार तयाचा यदर्थी श्लोक गीतार्थाचा. प्रार्थाप्रती निरोपीला साचा तोची अभिप्राय एतीचा. मनी आना निर्धारे ऐसे फलाशारहित दान. जे करीती मदर्पण ते प्रिय मज लागून. बहु बोलून काय दाऊ जया आवडी मोक्षाची. तेने पूजावी करावी नेमाची. मलमास विशेषाची सामग्री पुण्याची अपार. ऐसे गो महिमान तुझ म्या केले निवेदन. म्हणून स्वयजनार्दन लक्ष्मीप्रती आपण सांगत. तोची अभिप्राय आगवा तुम्हा श्रोतिया बरवा प्राकृत. भाषेची या गौरवा किंतून धरावा मानसी. संमती साक्ष द्यावी आदरे माझी पद्मरचने होती अक्षरे. स्फूर्तिदाया श्री रघुवीरे तया आधारे वंदलो पै. ऐसिया गोपूजनाचे विधान भावे करीती पूजोनी दान. तयाची यमयातना चुकोन पावे सदन मोक्षाचे. यदर्थी संशनन धरावा साक्षेपे श्लोक परिसावा. संमतेशी प्रत्यक्ष पहावा पद्मपुराणीचा पै. मग लक्ष्मी म्हणजे माधवा ऐसा महिमा सांगता बरवा. परिसंदेह माझी अभावा तो निरसावा स्वामिया. गौतमी देवी अवतारी आणि प्रचितीच पर उपकारी. देवी ती विष्टभक्षण निर्धारी काय म्हणानिया. मग बोले रमाधवे ऐक याचा अभिप्राय. शापास्तव पहा हो विष्टाभक्षण ते झाली तरी शमतो कवनाचा. परिसे भावपै येथीचा सदाशिवे दिदला साचा. शाप साचा तियेचे एकदा आम्ही आणि चतुरानन. गेलो कैलासा लागून परी निवेदिले बर्वे. जे आमुचे ऐसी आम्हालागी निरोपिता झाला महायोगी. आमुचे पदतळ पाहुनी वेगी परतून यावे माघारे. ऐसी आज्ञा कैलासनाथे दिदली आम्हा उभयाते. अभिमानी जनोनी ब्रह्मयाते मुकुट शोभाते तो ऐक गेला. मग आम्ही जाऊन पाताळा शोधिता झालो रसातळा. अतळ वितळ सुतळा सप्त पाताळा शोधिले. परी ठावन लागे चरणाचा. खेद खिन्न होऊन तेथे साचा. परतोन आलन बोलवे वाचा. शिवाजवळी अधोष्टती अधोमुख. हे देखुनी कैलास नायक माते आश्वासोनी नावेक. बैस शन एक पै आता तो इकडे ब्रह्मदेवे काय केले. 21 स्वर्ग धुंडाळिले परी मुकुटाचा अंत न कळे. म्हणे परतोनी जाता भेद न दिसे. मज लागी तव कुडी बुद्धी उपजली अंतरी. तो धेनू आणि केतकीचे पाचारी साक्ष द्यावया शिवा जवळी. चला समागमे माझिया ऐसी समागमे घेऊनी. कमळास सन आला कैलास भोनी. रुद्राक्षाचे नमुनी बोलता झाला पै. परम आवेशे बोले तेव्हा. मुकुट पाहुनी सदाशिवा साक्षी घेऊन या एधवा. दर्शनाते पै आलो साक्ष पुसता चंद्रमौळी. असत्य वदले ते वेळी म्हणून क्रोधे शापिली. दोघाते नीलकंठे पै पासुनी विष्टा भक्षण. धेनू झाली असे देख अपूज्य झाला तो केतक. ऐसा कथानक पूर्वीचा तुझ्या संशयाची निवृत्ती. झाली की नसे चित्ती धेनू सर्वांगी पवित्र म्हणती. मुख जाणते पवित्र मागवती संशयाते धरून. म्हणे माधवा लागून तरी सरस्वतीने निवासस्थान जिव्हाग्री असे की. ऐसिया कुशळ स्थानी सरस्वतीचे निवास काय म्हणून. मग बोले मोक्षदानी ऐक कथई तेची पै. एके दिवशी एकदा ब्रह्मदेव जेवला बुद्धिवादा. काम बुद्धीने पेटला मदा. सरस्वतीचे अंतरी जाणविले शिवाते. मग शापिते तियेचे अकुळी घडे वास तुते. अपवित्र ते गर्वित ऐसा शाप सरस्वतीसी. देत झाला कैलासवासी म्हणून या जिव्हाग्रेसी. निवास तयेसी पैजाला आता कलियुगा माझारी. उपात्री ते निवास करी आणि कुळविंताचे घरी. कुळी उपजे मूर्ख पुत्र तथापि विद्या असली किंचित. तरी गर्वे केला त्याचा निपात.
तया गर्वाने वाताहत अकुळी जन करिता ती कुच्चित मनुष्याचे देही विद्या प्राप्त होता पाही मग बोलो नेदी कवनासही मद बळे विद्येचेनी असो आता हे प्रस्तुत पुढे होणार ते कथिले निश्चित परिजयन चिष्मत तयाने आपुले हित साधावे अकिंचन असलिया जाण पर्व काळीन घडे दान पुण्य ग्रहण आलिया ही जाण नेदी भिजवून अडकारू का म्हणून या मलमासी भावे सेवावे देवासी पूजावे अति आदरेसी गुरु ब्राह्मणासी आदरे ऐसी एक मास करिता पूजा मज अभार होय अदोक्षजा कृपाळू होऊन या पूजा घालून निवारी पापाते पापे होता निर्मुक्त मग सहजची मोक्ष प्राप्त म्हणून या हे व्रत गासी सेवावे इतिका इतिहास बरवा लक्ष्मी ते निवेदी माधवा तोची अभिप्रायो आघवा तुम्हा पुढे विस्तारिले असे इतिश्री अधिक मास महात्मा पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित द्वितीय अध्याय संपूर्ण श्री कृष्णार्पणमस्तु इतिश्री द्वितीय अध्याय। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण, जय हरी विठ्ठल।